नगर जिल्ह्यातील गाजलेल्या निवडणुकांच्या मालिकेत आज आपण एका अशा निवडणुकीचा आढावा घेणार आहोत जी निवडणूक खऱ्या अर्थानं सस्पेन्स ठरली। सीरीजच्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात कसं चित्रपट संपला तरी खरा विलन समजत नाही, तो चित्रपटाच्या दुसऱ्या भागात समजतं, तसंच काहीसं या निवडणुकीत झालं होतं। एका राष्ट्रीय नेत्याचा पराभव कुणी केला याचे आजही फक्त अंदाजच लावले जातात, खरं कारण समोर आलंच नाही। रामदास आठवले ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उभे होते त्या आघाडीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 5 आमदार होते, तरीही आठवलेंना तब्बल 1.25 लाखानं पाडलं गेलं होतं। शिर्डी लोकसभेसाठी 2009 साली झालेली ही लोकसभा निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणाने दरवर्षी आठवतेच। नेमकं काय झालं होतं या निवडणुकीत? गेम आठवलेंचा झाला होता की शरद पवारांचा? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। बाळासाहेब विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातला संघर्ष नेमका कधी सुरू झाला हे निश्चित सांगता येत नाही, परंतु या दोन्ही नेत्यात संघर्ष होता हे लपून राहिलं नाही। विखे हे पहिल्यापासून शंकरराव चव्हाण गटाचे तर पवार हे चव्हाण गटाचे विरोधातले। या दोन्ही नेत्यातला संघर्ष इथूनच सुरू झाला असं म्हणतात। शिवराज पाटील, AR अंतुले, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विलासराव देशमुख, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे या पवार विरोधकांना विखेंनी वेळोवेळी ताकद दिल्याची ही उदाहरणे आहेत। दुसऱ्या बाजूने विचार केला तर पवारांनीही नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना वेळोवेळी विखेंच्या विरोधात आतून मदत केल्याचे किस्से आहेत। PB कडू, मारुतराव घुले, यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, भानुदास मुरकुटे, दादा पाटील शेळके, प्रसाद तनपुरे, चंद्रभान घोगरे, अण्णासाहेब शिंदे, मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात या नेत्यांना पवारांनी अनेकदा विखेंच्या विरोधात ताकद दिली। अर्थात यातील अनेक नेत्यांनी वेळेप्रसंगी विखेंकडून मदतही घेतली, पण विखे पवार हा संघर्ष मात्र कायम राहिला। या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष एवढा होता, जेव्हा पवारांनी पुलोद सरकारचा प्रयोग केला तेव्हाही विखे त्यांच्यासोबत गेले नाहीत। या संघर्षाचा कळस 1991च्या नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत दिसला। पवारांनी यशवंतराव गडाखांना ताकद दिली आणि विखेंचा पराभव केला, पण विखे ते विखेच। त्यांनी ना गडाखांना खासदारकी पूर्ण करू दिली ना पवारांना आनंद व्यक्त करू दिला। थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा वाद गेला आणि खासदारकीच रद्द झाली। जसं 1991च्या निवडणुकीवेळी दिसलं तसंच काहीसं 2009च्या निवडणुकीवेळीही दिसलं। 2009ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली। विखेच्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचे तो मतदारसंघ आता शिर्डी झाला, शिवाय त्यावर आरक्षणही पडलं। विखेंना आता दक्षिणेत उभं राहण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता, पण एक घोळ होता, ही जागा राष्ट्रवादीकडे होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तेव्हा आघाडी होती। विखेंनी आपलं दिल्लीतील वजन वापरून नगर दक्षिणेची जागा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण पवारांना हे काही मान्य नव्हतं। 2004ला राष्ट्रवादीचे नेते तुकाराम गडाख हे तेथून खासदार होते। विखेंनी थेट दिल्लीतून सूत्र हलवली। राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली ही जागा काँग्रेसकडे घेण्याची व्यूहरचना आखली, पण त्याचा फायदा झाला नाही। शरद पवारही हट्टाला पेटले। त्यांनी काँग्रेसला जागा दिलीच नाही, पण शिवाजी कर्डिलेंना येथून राष्ट्रवादीचं तिकीट देत उमेदवारीही जाहीर केली। विखेंचे प्रयत्न निष्फळ ठरले। इकडे आरक्षित झालेल्या शिर्डी लोकसभेसाठीही आघाडीनं ही जागा RPIला दिली। RPIचे नेते रामदास आठवलेंनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। नगर दक्षिणेसाठी जसे विखे आग्रही होते तसेच राजीव राजळेही आग्रही होते, परंतु पवारांनी शिवाजी कर्डिलेंच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि राजळेंनाही डावललं। नाराज झालेल्या राजळेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली। विखे मात्र त्यावेळी शांत राहिले। आता दक्षिणेत भाजपचे दिलीप गांधी, राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले आणि अपक्ष राजीव राजळे असा तिरंगी सामना झाला, तर उत्तरेत आघाडीचे रामदास आठवले, शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे, अपक्ष प्रेमानंद रुपवते यांच्यासह तब्बल 17 उमेदवार रिंगणात होते। मतदारसंघ पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोला, श्रीरामपूर आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता। यापैकी 5 तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचेच आमदार होते। फक्त कोपरगावात काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अशोकराव काळे आमदार होते। तसं पाहिलं तर काळे कुटुंब काँग्रेसच, त्यामुळे आठवलेंच्या मागे या 6ही तालुक्यातील दिग्गज नेते, सहकार सम्राट आणि आमदारांची ताकद होती। तत्कालीन परिस्थिती पाहिली तर वाकचौरेंच्या मागे कोणतीही मोठी ताकद नव्हती, ना कोणता नेता होता। आठवले सहज निवडून येतील असं सरळ सरळ दिसत होतं। विखे, थोरात, पिचड, कोल्हे, गडाख, ससाने हे सगळे आमदार आठवलेंच्या स्टेजवर दिसत होते, सभा गाजवत होते, पण तरी काहीतरी माशी शिंकली। बाहेरून एक आणि आतून एक असं काहीतरी सुरू झालं। इकडे बाळासाहेब विखेंनी ना आठवलेंचं काम केलं ना वाकचौरेंचं, ते अगदी शांत राहिले, पण यात शांततेत क्रांती झाली।
रामदास आठवले हे आरपीआयचे राष्ट्रीय नेते होते. त्यांचं थेट दिल्लीपर्यंत वजन होतं. त्यामुळे आठवले जर निवडून आले तर नगरमध्ये त्यांचं वजन वाढणार होतं. नगर हा सहकाराचा जिल्हा, त्याच त्या साखर सम्राटांच्या कुटुंबाभोवती उत्तरेचं राजकारण फिरतं. त्यामुळे जर आठवलेंचं वजन वाढलं तर ते साखर सम्राटांना पेलणार नव्हतं. कदाचित आठवले निवडून आले व त्यांचा स्वतंत्र गट तयार झाला असता. तोच गट पुढे सहकारातील नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात डोईजड होणार होता. अर्थात या सगळ्या पडद्यामागच्या चर्चा होत्या, पण त्या झाल्या असं नंतर सांगितलं गेलं. उत्तरेची परिस्थिती शेवटच्या टप्प्यापर्यंत निवडणूक येताच बदलली. नेते एका स्टेजवर व त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्यांच्या प्रचारात, अशी स्थिती तयार झाली. त्याच्यातच हा मतदारसंघ इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मतदारसंघामध्ये म्हणावा तेवढा उत्साह नव्हता. आपला बाहेरचा अशा चर्चाही पेरल्या गेल्या. या नवीन मतदारसंघात कार्यकर्ते व नेत्यांची जुळवाजुळव करायला आठवलेंना वेळच मिळाला नाही. त्याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. निकाल लागला तेव्हा 6 पैकी एकाही विधानसभा मतदारसंघात आठवलेंना आघाडी मिळाली नव्हती. त्या उलट नवख्या वाघचौरेंनी 6ही मतदारसंघात आघाडी घेत विक्रमी विजय मिळवला. वाघचौरेंना अकोल्यात 31,151, संगमनेरमध्ये 6,104, शिर्डीत 29,327, कोपरगावात 14,104, श्रीरामपूरमध्ये 19,518 आणि नेवाशात 32,518 मतांची आघाडी मिळाली. वाघचौरेंना एकूण 3,59,921 मतं तर आठवलेंना 2,27,170 मते मिळाली. तब्बल 1,32,751 मतांनी आठवलेंचा पराभव झाला. शिर्डी लोकसभा पहिल्यांदाच शिवसेनेच्या ताब्यात गेली. जसं उत्तरेत झालं तसंच दक्षिणेतही झालं. राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिलेंचा व अपक्ष राजीव राजळेंचा दणदणीत पराभव झाला. भाजपच्या दिलीप गांधींनी दक्षिणेत कमळ फुलवलं होतं. विखेंचं तिकीट नाकारल्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील गट नाराज झाला होता. या नाराजीमुळे शरद पवारांनी त्यांच्या 2ही जागा गमावल्या होत्या. पुढे अनेक दिवस आठवले आपल्या पराभवाची कारणमीमांसा करत राहिले. साखर सम्राटांनीच आपला ठरवून पराभव केला अशी खंत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. आठवलेंचा गेम खरं कुणी केला हे सस्पेन्सच राहिले. शरद पवारांच्या एका चुकीमुळे राष्ट्रीय नेत्याचा पराभव झाला होता अशा चर्चा झाल्या. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय आमच्या YouTube, Facebook आणि Instagram अकाउंटला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व सहकाऱ्यांना अवश्य शेअर करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.